22 जुलैपासून रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन। जत तालुक्यातील माडग्याळ इथं मैशाळ योजनेचं पाणी आलंय, ते पाणी वसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी संख तालुका जत इथं 22 जुलैपासून रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन, आमरण उपोषण व रास्ता रोको करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिली आहे। माडग्याळ इथं दाखल झालेले पाणी वसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावी ही मागणी अंकलगी इथं रक्त घ्या पण पाणी द्या यासाठी आंदोलन केले। 75हून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केलंय। 3 दिवस उपोषण केले। त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे 9 जानेवारी रोजी अंकलगी इथं आले। येत्या 6 महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचं नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले। आज 6 महिने उलटून गेलं तरी अद्याप कामाचा पत्ता नाही। 6 महिने झाल्यानंतर जून महिन्यात तुकाराम महाराज यांनी 22 जुलैपर्यंत मैशाळचे पाणी न आल्यास संकसह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन, आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन व मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे यांना केली होती। सोमवार दिनांक 22 रोजी संख इथं रास्ता रोको आंदोलन, पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करणार आहे। आम्हाला पाणी देणं शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली आहे। सर्व ग्रामस्थांची विचारविनिमय बैठक झाली। ह्या ठिकाणी विषय म्हणजे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प यांना आम्ही निवेदन दिलं होतं दिनांक 10/7/2024 ला, की त्यामध्ये म्हटलं होतं की जर आम्हाला पाणी देत नसाल 6 महिन्याची त्यांनी मुदत दिली होती। 8/1/2024 ला आम्ही उपोषण केलं होतं, रक्त घ्या पण पाणी द्या। महादेवाच्या मंदिरामध्ये ते उपोषण होतं, त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं होतं 6 महिन्यामध्ये कामाची सुरुवात करणार। 6 महिने संपून गेले म्हणून आम्ही पुन्हा त्यांना जागृत करण्यासाठी गेलो आणि त्या अनुषंगाने आम्हाला हे काल पत्र प्राप्त झालेलं आहे। त्या पत्रामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांचे पत्र आहे मैशाळ योजनेचं। तर त्या अनुषंगाने ह्या पत्रामध्ये सांगितले की आम्ही लवकर काम चालू करू, पण आमची पुन्हा एक वेळ प्रशासकाच्या माध्यमातून पुन्हा एक वेळ आमची फसवणूक होते असं आम्हाला दिसतंय। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा तारीखचा उल्लेख नाही आहे। आम्ही 22 तारखेपासून तारीख दिली होती, त्या तारखेपासून जर समजा त्यांनी काम जर सुरुवात नाही केली तर आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्त घ्या पण पाणी द्या, किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघांच्या मुख्यमंत्रीचे फोटो तयार करून त्या फोटोवरती जल अभिषेक करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला होता। सगळेजण चालत जाऊन तो संकल्प केला होता। आमच्यावरती मला वाटते समाधानकारक आमचं हे उत्तर आमच्याकडे नाही आहे। त्यामुळे आमचा जे आंदोलन आहे ते आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून देतोय।